तुम्ही एखादं काम करायला बसता, पण 5 मिनिटात मोबाईल हातात येतो. टू डू लिस्ट बनवता, पण काम पूर्ण होतच नाही. तर आज मी तुम्हाला अशी एक टेक्निक सांगणार आहे, जी फक्त 25 मिनिटात तुमचा फोकस वाढवू शकते आणि प्रोक्रॅस्टिनेशन जवळजवळ संपवू शकते. या टेक्निकचं नाव आहे पोमोडोरो टेक्निक. नमस्कार मित्रांनो, टॉक विथ पुस्तकमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पोमोडोरो टेक्निक म्हणजे नेमकं काय, ती कशी काम करते आणि तुम्ही स्टडी, ऑफिस वर्क, कंटेंट क्रिएशन, बिझनेस आणि घराच्या कामामध्ये त्याचा वापर कसा करू शकता. जर तुम्हाला फोकस वाढवायचा असेल, ओव्हर थिंकिंग कमी करायचं असेल आणि कमी वेळेत जास्त काम पूर्ण करायचं असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पोमोडोरो टेक्निक म्हणजे मोठं काम छोट्या वेळेच्या तुकड्यांमध्ये विभागून पूर्ण फोकसने काम करण्याची पद्धत. यामध्ये तुम्ही 25 मिनिटे पूर्ण फोकसने काम करता, मग 5 मिनिटांचा ब्रेक घेता. असे 4 सायकल्स झाल्यावर 15 ते 30 मिनिटांचा मोठा ब्रेक घेता. बस, इतकी सिंपल टेक्निक आहे, पण रिझल्ट जबरदस्त येते. पोमोडोरो टेक्निक म्हणजे काय? पोमोडोरो टेक्निक ही टाइम मॅनेजमेंटची मेथड आहे. ही पद्धत 1980च्या आसपास फ्रान्सिस्को सिरिल्लो यांनी तयार केली. त्यांनी किचन टायमर वापरला होता, जो टोमॅटोच्या शेपचा होता. इटालियन भाषेत टोमॅटोला पोमोडोरो म्हणतात, म्हणून या टेक्निकला नाव मिळालं, पोमोडोरो टेक्निक. पण नावापेक्षा महत्वाचं काय आहे? ही टेक्निक तुमच्या मेंदूला सांगते, फक्त 25 मिनिटेच काम करायचं आहे, आयुष्यभर नाही. आणि म्हणूनच आपला मेंदू काम सुरू करायला तयार होतो. पोमोडोरो टेक्निक कशी करायची? स्टेप पहिली असेल, सर्वात आधी एकच काम निवडा. उदाहरणार्थ 10 पेजेस स्टडी, यूट्यूब स्क्रिप्ट रायटिंग, क्लायंट प्रपोजल तयार करणे, ब्लॉग आर्टिकल लिहिणे, दुकान किंवा बिझनेसचा सोशल मीडिया कंटेंट प्लॅन बनवणे. एका वेळी एकच टास्क, मल्टीटास्किंग नाही. स्टेप दुसरी, 25 मिनिटांचा टायमर लावा. आता 25 मिनिटांचा टायमर लावा. या 25 मिनिटांना आपण म्हणतो एक पोमोडोरो. या वेळेत मोबाईल सायलेंट ठेवा, नोटिफिकेशन्स पूर्णपणे ऑफ करा, फक्त एकच काम निवडा. मध्ये अजिबात उठायचं नाही. व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, यूट्यूब स्क्रोलिंग करायचं नाही. स्टेप तिसरी, टायमर वाजेपर्यंत फक्त कामच करायचं. टायमर वाजेपर्यंत फक्त काम करा. जर मध्ये दुसरा विचार आला, उदाहरणार्थ अरे मला कोणाला रिप्लाय द्यायचा आहे का, तर लगेच काम सोडू नका. तो विचार एका पेपरवर लिहा आणि पुन्हा कामाकडे या. स्टेप चौथी, 5 मिनिटांचा छोटा ब्रेक. 25 मिनिटं पूर्ण झाली की स्वतःला 5 मिनिटांचा ब्रेक द्या. या ब्रेकमध्ये उठून चालणे, पाणी पिणे, डोळ्यांना रेस्ट देणे, थोडं स्ट्रेचिंग करणे. पण लक्षात ठेवा, ब्रेक म्हणजे इंस्टाग्राम रील्स नाही, कारण 5 मिनिटं 25 मिनिटात बदलतात. स्टेप पाचवी, 4 पोमोडोरोज नंतर मोठा ब्रेक. असे 4 पोमोडोरोज म्हणजेच जवळपास 2 तास फोकस्ड काम झालं. आता 15 ते 30 मिनिटांचा मोठा ब्रेक घ्या. यामुळे तुमचा मेंदू रिचार्ज होतो आणि तुम्ही पुन्हा फ्रेश सुरू करू शकता. ही टेक्निक एवढी प्रभावी का आहे? आता प्रश्न येतो, ही टेक्निक काम का करते? कारण ती 4 मोठ्या प्रॉब्लेम्सना सोडवते. पहिलं आहे, काम सुरू करण्याची भीती कमी करते. मोठं काम बघून आपण घाबरतो, पण 25 मिनिटं ते मॅनेजेबल वाटतं. प्रोक्रॅस्टिनेशन कमी करते. आपण म्हणतो नंतर करतो, कारण काम खूप मोठं वाटतं. पोमोडोरो म्हणतं फक्त 25 मिनिटे कर. फोकस वाढवते. मेंदूला एक क्लिअर बाउंड्री मिळते. 25 मिनिटात फक्त एकच काम आहे. मेंटल फटिक कमी करते. कंटिन्युअस 2 ते 3 तास काम केल्यावर मेंदू थकतो. शॉर्ट ब्रेक मिळून एनर्जी टिकते. समजा तुम्ही स्टुडंट आहात आणि तुम्हाला हिस्ट्रीचा चॅप्टर वाचायचा आहे. संपूर्ण चॅप्टर बघून टेन्शन येईल. त्याऐवजी फर्स्ट पोमोडोरोमध्ये 5 पेजेस वाचा. सेकंड पोमोडोरोमध्ये इम्पॉर्टंट पॉइंट्स नोट करा. तिसऱ्या पोमोडोरोमध्ये रिव्हिजन करा आणि चौथ्या पोमोडोरोमध्ये सेल्फ टेस्ट घ्या. अचानक चॅप्टर कंप्लीट होईल. जर तुम्ही कंटेंट क्रिएटर असाल
तर पहिल्या पोमोडोरोमध्ये टॉपिकचा रिसर्च करा. दुसऱ्या पोमोडोरोमध्ये हुक किंवा इंट्रो तयार करा. तिसऱ्या पोमोडोरोमध्ये स्क्रिप्ट तयार करा. आणि चौथ्यामध्ये थंबनेल आयडिया आणि टायटल तयार करा. यामुळे ओव्हर थिंकिंग कमी आणि आउटपुट जास्त मिळेल. जर तुम्ही फ्रीलान्सर किंवा स्मॉल बिझनेस ओनर असाल तर पहिल्या पोमोडोरोमध्ये क्लायंटचा फॉलोअप करा. दुसऱ्यामध्ये ऑर्डर मॅनेजमेंट करा. तिसऱ्यामध्ये सोशल मीडिया पोस्ट करा. आणि चौथ्यामध्ये मार्केटिंग किंवा लीड जनरेशनचे काम करा. दिवसभर चाओटिक वाटण्याऐवजी काम स्ट्रक्चर्ड होतं. लोकांकडून होणाऱ्या कॉमन मिस्टेक्स. बऱ्याच लोकांना वाटतं टेक्निक काम करत नाही, पण खरं कारण ह्या त्यांच्या चुका असतात. पहिली चूक आहे ब्रेकमध्ये मोबाईल स्क्रॉल करणं. हा सर्वात मोठा ट्रॅप आहे. दुसरी चूक आहे एका पोमोडोरोमध्ये मल्टिपल टास्क करणं. 25 मिनिटात 4 कामं नाही, एकच काम निवडा. तिसरी चूक आहे परफेक्ट टायमिंगवर ओव्हरथिंक करणं. 25 मिनिटेच हवीत असं नाही. तुम्हाला 30-5 किंवा 50-10 सूट होत असेल तर ते करा. मिस्टेक चौथी, हार्ड टास्क टाळणे. पोमोडोरो फक्त इझी कामासाठी नाही, त्याचा खरा फायदा डिफिकल्ट काम सुरू करण्यात आहे. जर तुम्हाला पोमोडोरो टेक्निक अजून पॉवरफुल बनवायची असेल तर ह्या 4 टिप्स फॉलो करा. पहिली आहे काम सुरू करण्याआधी क्लिअर गोल लिहा. या 25 मिनिटात काय पूर्ण करायचं ते लिहा. मोबाईल दुसऱ्या खोलीत ठेवा. विल पॉवर पेक्षा एन्व्हायरमेंट जास्त पॉवरफुल असतं. प्रत्येक पोमोडोरो नंतर टिकमार्क करा. प्रोग्रेस दिसली की मोटिवेशन वाढते. दिवसाला फक्त 4 ते 8 पोमोडोरोजने सुरुवात करा. पहिल्या दिवशी 15 पोमोडोरोज करण्याचा प्रयत्न करू नका. ही टेक्निक खास करून उपयोगी आहे स्टुडंट्ससाठी, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम प्रिपरेशनसाठी, वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी, कंटेंट क्रिएटर्ससाठी, फ्रीलान्सर्स, स्मॉल बिझनेस ओनर्ससाठी आणि ज्यांना प्रोक्रॅस्टिनेशनची सवय आहे त्यांच्यासाठी. तर सारांश एकच आहे, पोमोडोरो टेक्निक तुम्हाला जास्त वेळ काम करायला शिकवत नाही. ती तुम्हाला कमी वेळेत जास्त फोकसने काम करायला शिकवते. सक्सेसचा सिक्रेट नेहमी मोटिवेशन नसतो. कधी कधी तो फक्त 25 मिनिटांचा डिसिप्लिन फोकस असतो. आता तुमच्यासाठी एक छोटा चॅलेंज आहे. आजच हा व्हिडिओ संपल्यानंतर एक 25 मिनिटांचा पोमोडोरो लावा आणि कमेंटमध्ये लिहा, मी आज माझा पहिला पोमोडोरो सुरू केलाय. जर तुम्हाला प्रोडक्टिव्हिटी, फोकस, सेल्फ इम्प्रूव्हमेंट, डिजिटल स्किल्स आणि इन्कम ग्रोथवर असेच प्रॅक्टिकल मराठी व्हिडिओज हवे असतील तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या त्या मित्राला शेअर करा जो नेहमी म्हणतो उद्यापासून सुरू करतो. लक्षात ठेवा, मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठे मोटिवेशन नाही, छोट्या वेळेत केलेली कन्सिस्टंट ॲक्शन पुरेशी असते. मी भेटेन पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका पॉवरफुल टेक्निक सोबत. तोपर्यंत 25 मिनिटं फोकस करा आणि तुमचं आयुष्य बदलताना बघा. धन्यवाद.